नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय प्रेमाची गोष्टचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच सागर, आदित्य, सई सगळे जेवायला बसलेत तेव्हा सई त्याला हा घास भरवते आदित्यला आणि म्हणते हा माझा पहिला घास. मग प्रत्येकजण त्याची कॉपी करतात, हा आजीचा घास असं म्हणून आजीला घास भरवते. आणि इकडे असे सगळे जेवत बसले तोपर्यंत ही छोटी उठते आणि ती पण जाऊन भरवते हा तुझा घास म्हणजे माझा घास. तर इकडे ही दोघं भांडतात की आदित्य, सागर आणि हा भांडतात की आदित्यला घास पहिला कोण भरवणार असं म्हणून दोघं भांडतात. तर सागर सांगतो आदित्यला की तू उद्या त्याला ह्याला घेऊन जा चायनीजला आणि मी आता घास भरवतो असं तो रॉकीला सांगत असतो. पण दोघं इथे भांडतायत तोपर्यंत ती बहीण उठलेली असते, ती म्हणते की मी भरवला घास, तुम्ही भांडत बसा असं म्हणते. आणि इकडे स्वाती पण येते, स्वाती पण येऊन भरवते माझा आणि जुईचा असे मी 2-2 घास भरवणार आहे असं म्हणून आदित्यला सगळे इथे घास भरवत असतात. खूप छान वाटत असते इकडे बघताना की सगळे आदित्यवर प्रेम करतायत आणि प्रेमाने त्याला भरवतायत. पण तेवढ्या तिकडे सावनी येते दारात आणि ते बघते आणि ह्यांना सगळ्यांना असं एकत्र होते हा ह्यांच्या हातून का खातोय आणि तिला मुक्ताचा हसलेला चेहरा दिसतोय. आणि मग ती अशी विचार करते की ह्याला एवढं सांगून पण समजलं नाही का की कसं वागायचंय ते वगैरे. ही आत्ता त्याला जवळ करतील, गोड बोलून जवळ करतील आणि नंतर मात्र हा मला हाकलून देतील, मी बघतेच आदित्यला असं म्हणून तिकडे निघून जाते फट्ट करून. पण आदित्य आपला मस्त एन्जॉय करतोय, सगळे त्याला खूप छान भरवतायत. आणि इकडे सावनीचा मात्र तिळपापड होतोय, ती नाही ते विचार करते आणि आदित्यला आता परत एकदा सल्ला द्यायला पाहिजे असं तिथे विचार करते आणि निघून जाते. बिचारा आदित्य, किती त्याची आई म्हणून ही कशी दाखवली आहे. आणि इकडे रात्र झाली आहे. तर इकडे बघा प्रेक्षकांनो मिहिकाचा सीन दाखवलाय. मिहिका मुक्ताचा फोटो बघत रडत बसली आहे आणि त्याचा पण फोटो बघतीये की नेमकं काय झालं आणि तिला खूप रडायला येते. मिहिकाची खूप आठवण येते. आणि तेवढ्यामध्ये इकडे हर्षवर्धन येतोय तिच्या पाठीमागे आणि म्हणतोय अजून किती दिवस तू अशी रडत बसणार आहेस, जे आहे ते ॲक्सेप्ट कर, पॉझिटिव्हिटीनं बघत राहा आपल्या नात्याकडे, तर खूप चांगलं नातं दिसेल तुला असं म्हणून तो काही फार समजवायचा प्रयत्न करतो तिला, म्हणजे असं धमकवायचा आणि समजवायचा दोन्ही प्रयत्न करतो. आणि त्याच्या हातात कसली तरी तिकीट आहेत आणि तो म्हणतो की तू जर माझ्याकडे जर राहिलीस, पॉझिटिव्हिटीने या नात्याला बघितलीस तर सगळी सुख तुझ्या पायाशी आणून ठेवीन आणि त्यातलीच पहिली सुरुवात म्हणजे आपलं हनीमून असं म्हटल्यानंतर ती ताडकन त्याच्याकडे बघते आणि तो हातात तिच्या तिकीट देतो. मोठमोठ्या बाहेरच्या देशांची नावं घेतो, पॅरिस, लंडन, अमेरिका वगैरे अशी तो नावं घेत असतो आणि म्हणतो मला माहिती आहे तू आजपर्यंत कुठे गेली नाहीस, तू मिडल क्लास फॅमिलीतली मुलगी आहेस आणि त्यामुळं तू हे सगळं बघितलं नाही आहेस, पण आपण बिझनेस क्लासनं जाऊया वगैरे. तो इथे खूप आमिष देत असतो, मोठमोठ्या देशांची नावं घेत असतो. पण मिहिका तिकीटं नुसती हातात घेते आणि म्हणते तुम्ही मला सुद्धा एक असं गिफ्ट दिलं होतं, एक महागडं गिफ्ट दिलं होतं, पण मी ते घेतलं तेव्हाच ताई मला सांगत होती की ते गिफ्ट घेऊ नको, पण मी ताईचं ऐकलं नाही. त्याच वेळेला ताईचं जर ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. तुम्ही फक्त जिजू होणार आहात या भावनेनं मी ते गिफ्ट घेतलं होतं तुमच्याकडून, पण तुम्ही नाही, तुम्ही फार चुकीचं वागलात आणि मी ताईचं ऐकायला पाहिजे होतं असं म्हणून ती ते रडायला लागते. आणि नंतर त्याला ना अशी छामकन वळते आणि धमकी देते तुम्ही लग्न जबरदस्तीनं केलंय आणि बास एवढंच, याच्या पुढे काही नाही, लग्न तुम्ही जबरदस्तीने केले. मला हात जरी लावायचा प्रयत्न केलात ना तर बघा अडकवेन मी तुम्हाला, डोमेस्टिक व्हायलन्सची केस करेन मी तुमच्यावर, अशी तिथे त्यांना धमकी देते. आणि त्यानं दिलेली ती काही हनीमूनची तिकीट आहे ती फाडून चोळामोळा करते आणि निघून जाते. प्रेक्षकांनो हाच तडफदारपणा तिने दाखवायला पाहिजे होता ना आधी, पण बहुतेक तिला ना खूप काहीतरी ब्लॅकमेल केलेलं दिसते आणि मुक्ताचा नक्की शोध घेईल. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हर्षवर्धन इथे म्हणतोय त्या सावनीने मला आजपर्यंत नाही अडकवलं आणि तू काय मला अडकवणार असं तो इथे विचार करतोय आणि खुनशी हसतोय स्वतःशीच. तर इकडे आदित्य बसलाय रूम मध्ये, सावनी त्याला शाळा घेते त्याची आणि म्हणते तुला तुझ्या हातानं जेवायला येत नाही का सगळ्यांच्या हातातून जेवत होतास, तुला तुझे हात नाही आहेत, तुझ्या हातानं जेवायचं होतंच, हे आत्ता तुझ्यावर प्रेम करतील आणि नंतर मग आपल्याला घराबाहेर काढतील. आणि ह्या सगळ्याला ना मुक्ताचा कंट्रोल आहे सगळ्यावर, मुक्ता म्हणेल तसं ही सगळे वागतात आणि मुक्ताची जर तू काही चुकीचं वागलास ना तर मुक्ता आपल्याला घरातून बाहेर काढेल आणि आपल्याला या घरातून बाहेर नाही जायचंय, आपल्याला इथेच राहायचंय असं ती ते त्याला समजायचा सांगायचा
प्रयत्न करत असते आणि म्हणते मला तुला ओरडायचं नाहीये, पण तू नीट वाग ना, तू लक्ष ठेवून वाग, असं म्हणून ती अशी धमकवतच असते जरा कमी त्याला. प्रेक्षकांनो, कशा बायका असतात ना, एक एक आपल्याच मुलाचा वापर करून घेत आहेत. हिला तर काय करायचं नाहीये, पण मुलाचा वापर मात्र अगदी अगदी पुरेपूर करून घेते, त्याच्या भावनांशी खूप खेळते, त्याला खूप ट्रॉमा देते. पण नंतर तेवढ्यात नाही, त्यांचं बोलणं चालू असतं तोपर्यंत ते सई येते आणि म्हणते की मी आदित्य दादाला आज माझ्या रूममध्ये झोपायला घेऊन जाऊ का? तर ती अगदी लगेच खुशीत होऊन हो चालेल ना, जा ना, बाय, गुड नाईट असं म्हणून सांगते. तेवढ्यात आदित्य म्हणतो की मम्मा, तू जे सांगशील तेच माझ्यासाठी फायनल असेल, काळजी करू नकोस, मी इथून पुढे लक्षात ठेवीन असं म्हणते. आणि दोघं तिला गुड नाईट म्हणतात आणि रूममध्ये जाऊन झोपतात. आणि सावनी लगेच आपल्या विचारांवर किती खुश असते, म्हणजे आदित्य माझं सगळं ऐकतोय बरं का, असं ती इथे स्वतःवरच खुश असते. आदित्यला मुक्ताचं प्रेम कधी पण म्हणजे माझ्यापासून लांब जाऊ शकतं असं तिला इथे म्हणायचं आहे. आणि ह्यामुळे ती एकदम घाबरल्यासारखे करते की नाही, आदित्यला मुक्ताजवळ जाऊ द्यायचं नाही आहे. आणि तेवढ्यात आपली मुक्ता आली आहे सावनीसाठी जेवणाचं ताट घेऊन. जेवणाचं ताट ठेवते आणि जाते. लगेच सावनी पण म्हणते आम्ही म्हणजे काही या घरातले मेंबर नाही आहे, आश्रित आहोत ना आम्ही, पण ठीक आहे, तू जेवण वगैरे आणलंस, काही गरज नव्हती याची, आणि जे हे घर माझं. मग लगेच मुक्ता पण म्हणते नाही, हे घर आदित्यचं आहे, आदित्य या घरचा मुलगा आहे, नातू आहे, दादा आहे, म्हणून हे घर तुमचं होत नाही, असं ती डायरेक्ट तिला टोला लगावते छानपैकी. तेवढ्यात सावनी म्हणते की मी माझ्या फ्रेंड्सना सांगून ठेवलंय की मला जॉब कुठे मिळाला तर चालेल, सांगा मला जॉबचं वगैरे, म्हणजे मी जॉब करेन. मग लगेच मुक्ता पण लगेच कशी म्हणते हां, जॉब तुम्ही करा, हे घर तुमचं नाहीच आहे, पण जॉबचं ना मला आवडलं, म्हणजे कामात तुम्ही गुंतून राहिलात, अखंड बुडालात ना कायम, तर ही सारखी जी काही निगेटिव्हिटी आहे ना तुमच्या मनातली ती निघून जाईल, ते जॉबचं तेवढं तुम्ही करा हां, असं म्हणून तिला टोला लगावते आणि जाते. आणि सावनी म्हणते किती हुशार आहे ही मुक्ता, नाही काही करून ना आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि आदित्यला या सगळ्यांपासून लांब केलं पाहिजे, किंवा त्याच्या मनामध्ये ना सारखी इन्सिक्युरिटी भरली पाहिजे, असं ती इथे विचार करते. आणि आता बघू ती पुढे काय करेल ते. तर इकडे सईच्या रूममध्ये आदित्य झोपलाय सईच्या बाजूला. मुक्ता याची त्याला जाणीव होते, म्हणजे कोणतरी येते असं कळल्यानंतर तो पटकन डोळे मिटून घेतो. मुक्ता सईच्या डोक्यावरून छानपैकी हात फिरवते, माया करते, आणि तिला आदित्यच्याही डोक्यावरून हात फिरवायचा असतो, पण तो काय रिॲक्ट करेल, उठेल का म्हणून ती हात फिरवत नाही त्यांच्या डोक्यावरून. नीट झोपलेत ना अशी ती बघते नुसती आणि निघून जाते नंतर रूममध्ये. पण ती निघून गेल्यानंतर आदित्य परत तिथे उठून बसतो आणि म्हणत बसतो की नाही, आम्हाला घरातून बाहेर काढू नका, आम्हाला या घरातून कुठे जायचं नाही आहे, प्लीज आम्हाला बाहेर काढू नका, असं म्हणून तो इथे खूपच पॅनिक झालाय, घाबरलाय तो. त्याला आठवतंय की सावनी त्याला कसं सांगतेय वगैरे की तर तुला कसं बाहेर काढलं जाईल, सागर बाबा तुला, म्हणजे सागर कशा तुला बाहेर काढू शकेल डॅडा, असं तो जे काही सावनी त्याला सांगत असते ते आठवतंय सगळं. इथे त्याला खूप टॉर्चर करते बरं काही सावनी या आदित्यला. आणि त्याला आत्ताचं पण बोलणं आठवते की इन्सिक्युअर होऊन मुक्ता कशी बाहेर काढू शकेल, डॅडापासून लांब करेल वगैरे सगळं सांगते आणि घरातनं बाहेर काढेल आपल्याला ते, असं त्याला सगळं आठवतं इथे. आणि तो खूपच पॅनिक झाला इथे. त्याच्यानंतर परत इकडे मुक्ता पाण्याची बाटली घ्यायला म्हणून उठतीये, तर तिला दार उघडं दिसते. ती म्हणते आता तर मी दार लावून गेले होते आणि आता लगेच दार कोणी उघडलं, म्हणून ती परत ना घराचं दार लावून घेते, लॉक करून घेते, आणि कोण आलं असेल किंवा कोण गेलं असेल असा ती विचार करते. आणि मग नंतर तिला एकदम काय आठवतं देव जाणे, ती प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन बघते, म्हणजे तिला हिचा सईचा रूमचा दरवाजा उघडा दिसतो. मग ती रूममध्ये जाऊन बघते तर तिथे आदित्य नाही आहे. आणि मग आदित्य नाही आहे म्हटल्यावर ती सगळीकडे प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन शोधते इथे की कुठे गेला असेल आदित्य. सगळ्यांच्या रूम पालती घालते, अगदी सगळ्यांची. सावनीच्या रूममध्ये असेल का असं तिला वाटतं, म्हणून ती सावनीच्या रूममध्ये जाऊन बघते की आदित्य सावनीकडे जाऊन झोपलाय का वगैरे. सावनीच्या रूममध्ये तो नाहीये, बेडवर नाहीये म्हटलं, तिला असं वाटतं की तो बाथरूममध्ये गेला असेल, म्हणून ती लगेच इथे प्रेक्षकांनो बाथरूमच्या इथे जाते आणि हाक मारते. या एवढ्याशा आवाजाने सुद्धा या सावनीला काही फरक पडलेला नाही. ती डाराडूर पंढरपूर झोपून गेली आहे बघा कशी. तिला काहीही देणंघडं नाही आपला आदित्य कुठे आहे, काय झालंय, काय कळतंय का, काही नाही, कारण तिच्याच रूममध्ये ना ती हाक मारतीये ना, पण नाही तिला ऐकायलाच येत नाहीये. सावनी मात्र झोपले आणि मुक्ताला मात्र आता जाम टेन्शन आलंय. इथे नाहीये तर भाऊ सागरच्या रूममध्ये जाऊन झोपलाय का असं म्हणून तिथे धावत धावत त्यांच्या रूममध्ये पण जाऊन बघते, तिथे पण तो दिसत नाही. त्याच्यानंतर ती स्वातीच्या रूममध्ये पण जाऊन बघते, तिथे पण तो दिसत नाही. ती पण जराशी पॅनिक होते की आता हा गेला कुठे रात्रीचा आणि कसं शोधायचं एकदम ह्याला, असं म्हणून ती प्रत्येक घराची प्रत्येक रूम प्रत्येक कोपरा इकडे ती शोधतीये आदित्यला. कासावीस होते ती पण, आणि नेमकं तिला
तिला दरवाजा उघडा दिसतोय आणि मग ती म्हणते की आता बहुतेक हा बाहेर जाऊन बसलाय, पण बाहेर बघूया. म्हणून ती बाहेर येते, बाल्कनीमध्ये वगैरे असं दारात येऊन बघते, सोसायटीत खाली उतरते तर तिथे एका बाकड्यावर ना बिचारा आपला आदित्य असा हातात हात घालून असं रडत बसलाय. नाही, आम्हाला घरातून बाहेर काढू नका, मला बाहेर काढू नका घरातनं, आम्हाला राहायचं या घरामध्ये, आम्हाला राहायचं असं तो म्हणतोय. मुक्ता त्याच्या जवळ येते, त्याच्या डोक्यावरून शांतपणे हात फिरवतोय. आदित्य असं म्हणून ती हाक मारते आणि तुला कोणी बाहेर काढणार नाहीये, नाही जाणार कुठे, शांत हो, शांत हो असं ती त्याला प्रेमाने समजावते. तो तिची विनवणी करतोय, ती तिला हळूहार शांत करते, समजावते त्याला की तुला कोणी इथनं बाहेर काढणार नाहीये, काळजी करू नकोस, चल तू बाबाजवळ जाऊन झोप, म्हणजे सागरजवळ जाऊन झोप असं म्हणून ती रूममध्ये घेऊन येते त्याला आणि सांगते की सागरच्या कुशीत जाऊन तू झोप. आणि यांचा सगळ्यांचा आवाज ऐकून सागरला जाग येते आणि तो म्हणतोय तुम्ही आत्ता आदित्य आणि मुक्ता एवढ्या रात्रीचं इथे? तर मुक्ता म्हणते की आत्ता नाही मी काही सांगत, तुम्हाला उद्या सांगते. तो त्याला तुम्ही जवळ घेऊन झोपा, शांत झोपा असं तो इथे त्याला सांगत असते मुक्ता की आदित्यला तू जवळ घेऊन झोप, मी सईजवळ झोपते, मी इथे झोपत नाही, तू काळजी करू नकोस, मी इथे नाही आहे, तू तुझ्या बाबांजवळ झोप, मी सईजवळ जाऊन झोपते असं म्हणून तिथे निघून जाते आणि मी तुमच्याशी उद्या बोलते असं सागरला सांगते. तर सागर त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो तुझ्या मनामध्ये खूप काही भीती चालली आहे, पण तू मुक्ताला आता आई म्हणत नाही आहेस, पण मुक्ताई आणि मी तुझ्याजवळ कायम असू, तुझ्यावर संकट येण्याआधी आम्ही तुझ्या पाठीशी असू, त्यामुळे तू काळजी करू नकोस, तू शांत हो. नेमकं त्याने काहीतरी स्वप्न बघितले का काय माहिती नाही असं म्हणून इथे मुक्ता त्याला सांगत असते सागरला आणि मुक्ता निघून जाते. सागर आदित्यला खूप शांतपणे समजावत असतो, थोपटत असतो, काय करत असेल हा एवढ्या रात्री, कुठे गेला असेल आणि डोळे पण बहुतेक लाल दिसत आहेत, हा रडला असेल का असं म्हणून इथे सागर खूप विचार करतोय, इमोशनल होतोय तो. पण त्याला आदित्यला झोपवतोय तो आणि म्हणतो की तुझा डाडा, तुझा बाबा आणि मुक्ताई तुझ्या पुढे कायम उभे असतील, तू काळजी करू नकोस, तू या घरातच राहणार आहेस, तू कुठे जाणार नाही आहेस असं तो इथे त्याला समजावत असतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे कॉफी घेत असतात, सागर ऑफिसचं काम करतोय तेव्हा ती त्याला सांगते की त्याला खूप भीती बसली आहे, ट्रॉमा झाला आहे बहुतेक त्याच्या मनामध्ये आणि त्याला तो असं रडत होता, इमोशनल झाला होता, काहीतरी घराबाहेर काढू नका वगैरे. मग ती त्याला म्हणते की हो हर्षवर्धनने घराबाहेर काढलं, मग ते हॉटेलमध्ये जो काही प्रकार झाला तो झाला आणि आता त्याला भीती वाटत असेल की या घरातून सुद्धा त्याला काढलं जाईल. अशी लहान मुलांच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो एखादी गोष्ट असं ती इथे त्याला सांगत असते. आणि तो लगेच सागर पण म्हणतो की हो आई जे सावनी ड्रिंक घेऊन जेव्हा बेशुद्ध होऊन पडली होती ते पण त्याला आठवत असेल, खूप काही गोष्टी त्याच्या मनात साचल्या असतील आणि या सगळ्यातून तुम्ही त्याला नक्की बाहेर काढाल असं तो मुक्ताला आश्वासन देतोय, म्हणजे म्हणतो की तुम्ही त्याला बाहेर काढाल. तर मुक्ता म्हणते हो आपण ते करूच आणि मी बोलत काय बसले, त्याला उशीर झाला, आवरायला पाहिजे, मुलांना उठवायला पाहिजे असं म्हणत असते. तेवढ्यात सागर म्हणतो शांत व्हा, शांत व्हा, म्हणजे सई लवकर आवरत नाही म्हणून मी ते घड्याळ ॲक्च्युली पुढे लावलं होतं असं तो आज तिला सांगतो. म्हणजे मुक्ता म्हणते म्हणजे इतके दिवस मी घाई गडबडीत उगीच आवरत होते, या घड्याळ पुढे गेले असं म्हणून. आणि मग इकडे दोघं निवांत होतात, जरा वेळ छान कॉफी पितात. हाच काय तो वेळ असतो सकाळचा जेव्हा कामांची घाई नसते आणि तेव्हाच दोघं एकमेकांना वेळ देऊ शकतात. तुम्ही सुद्धा असं दोघं म्हणण्यापेक्षा नवरा बायको तुम्ही असं कधी एकमेकांना वेळ देता का? सकाळी उठल्या उठल्या थोड्या गप्पा मारता का? नेमकं काय करता तुम्ही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि उद्याच्या भागामध्ये इकडे यांचा रोमॅन्स चालू होतोय, तोपर्यंत सावनी टपकते आणि आदित्यने मात्र त्यांच्या बेडवर सुसू केली असं तो सांगतो सावनीला. आणि सावनी या गोष्टीचा खूप फायदा घेते आणि म्हणते की आता ती मुक्ता चिडेल आणि तुला घराबाहेर काढेल. बघूया उद्या काय नवीन नाटक करते सावनी आणि आदित्यला आणखीन कसा ट्रॉमा देते आणि या सगळ्यातनं मुक्ता कशी बाहेर पडते. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.